केली 2 विकेट घेतल्या आणि मात्र धावा कमी खर्ची केल्या गेल्या त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय। आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। ठसळ बुवा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते। एका बाजूला पाहिलं तर अक्की, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विपुल ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते। पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार विपुलला मिळाला होता। अजून देखील आपल्या आयोजकांचा लक्ष आहे आपल्याकडे, पण एका बाजूला पाहिलं तरी GK11 खुजारी या संघाचं मात्र शिवर्धन तालुक्यातून आलेला संघ आहे। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर म्हसळा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे, तो म्हणजे कुडतुडी गोलवडी हा संघ। गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अजय दिवेकर, गोलंदाजी मार्कवर सज्ज। थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो। गोलंदाजी मार्कवर सज्ज अजय दिवेकर, त्यांना मात्र सामना करतील ते विपुल। कुडतुडी गोलवडी एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायचा आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे। अजय दिवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज। पहिला चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये वैभव पवार यांच्याकडून थोडीशी मिस्टेक होते, पण अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे। एकेरीचं दुहेरी मध्ये रूपांतर केलं आणि धावा वाईटच्या स्वरूपामध्ये धावा 2+1 धावा मिळत आहेत 3 आणि स्कोरबोर्ड मात्र उघडलं जात आहे तो GK खुजारे 11 या संघाचं। एकही चेंडू न फेकता 3 धावा मिळत आहेत। अगदी माफक अशी मात्र फलंदाजी पाहायला मिळाली विपुलच्या माध्यमातून। अनेक मान्यवरांचं मात्र लक्ष लागलं विपुलकडे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेतात अगदी ऑफ साइडला चेंडू जाते, 1 धाव मिळते। 1 या धाव संख्येबरोबर शुभारंभ होतोय। धाव संख्या होते ती बरोबर तब्बल 4। आमच्या गावचे कार्यकर्ते दिनेश दादा महाडिक इथे उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप आभार। नक्कीच आता मात्र स्ट्राइक एंडला येऊन ठेपतोय तो अल्केश महाडिक। त्यांच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे। आजचे आयोजक आहेत, अगदी गेले 8 दिवस मेहनत करतायत, पण आजचा हा सामना देखील आपल्याला अचूकपणे करायचा आहे, कारण इथून जो विजय होतो ते अगदी तिसऱ्या सामन्यांमध्ये दाखल होईल। बॅटची कडा ऑफ साइडला जातात, 1 धाव मिळते। एका धावेने बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय। धाव संख्या मात्र होते ती 5। निर्णायक चेंडू मात्र फेकले गेले आहेत ते 2 आणि 2 चेंडूवरती तब्बल धाव संख्या खर्ची करतायत गोलंदाज अजय दिवेकर, ती 5। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी अपयशी ठरला जातोय तो विपुल। बॅक टू पॅलेंट मोठा हादरा बसतोय तो GK11 या संघाला। विपुलला मात्र माघारी परतावा लागतोय। अनुभव मात्र पणाला लावलाय तो अजय दिवेकर यांनी। कमबॅक केलं या गोलंदाजाने। पहिल्या 2 चेंडूवरती अगदी 4 धावा 5 धावा खर्च केल्या गेल्या। तिसऱ्या चेंडूवरती मात्र महत्त्वपूर्ण विकेट कमवण्यामध्ये यशस्वी झालाय, मानावा लागेल। नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो आयुष। आयोजकांना मात्र थोडीशी स्माइल कमी पाहायला मिळते, कारण आपला एखादा फलंदाज मात्र बाद होतोय, पण येतो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी पूरा रिलीज होने का बाकी है। अजून देखील अक्की सारखा फलंदाज आपल्या मैदानामध्ये दाखल आहे, पण वर्चस्व मात्र करतायत ते गोलंदाज कुडतुडी या संघाकडून अजय दिवेकर। मानवाला गेला अनुभव मात्र पणाला लावतायत। गेली 20-22 वर्ष सातत्यपूर्व आपल्या एकनिष्ठेने एक गाव एक संघ खेळतायत, ते म्हणजे अजय दिवेकर। गोलंदाजी मार्कवर सज्ज। हो, दुसरी देखील सुवर्ण संधी होती, सुवर्ण संधी गमावली जाते ती वैभव पवार यांच्या माध्यमातून। बॅटची एच घेतली होती, पण मात्र 1 धाव देखील मिळते। एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय। धाव संख्या मात्र होते ती 6। मला वाटतं कदाचित खुजारे या संघाकडून फलंदाजांवरती विश्वास कमी आहे, पण गोलंदाजांवरती विश्वास जास्त आहे, कारण कुठेतरी आर्थिक सहाय्य जो पहिल्या सामन्यामध्ये झाला होता तो कुठेतरी आता पाहायला मिळत नाहीये। मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील होते। क्षेत्ररक्षण मात्र तैनात। 1 धाव मिळते। एका धावेवरती मात्र समाधान मानतायत आणि दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते, पण नाही। ओ हो 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 हो
एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जात आहे. दुसऱ्या धावेचं कॉल देत होते पण नाही, बाकीने मात्र माघारी परतवले आणि एका धावेवरती समाधान मानतात. संघाची वाढती धावसंख्या होती ती 7. 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. महत्वपूर्ण गोलंदाजी, एक विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालेत. आता मात्र स्ट्राईक येत आहेत ते आयुष. आयुष स्ट्राईक एंडला फलंदाजी करतायत. स्लोअरची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र जेच्या खाली, सीमारेषेकडे चेंडू जातो का, एक धाव परिपूर्ण, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेच्या अगदी तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावा देखील परिपूर्ण. रियांश मात्र शाबासकीची थाप देतोय पप्पांना, कारण 2 धावा काढण्याची आवश्यक होती पण तिसरी धाव देखील घेतली गेली. आज मात्र मम्मीला जाऊन सांगेल पप्पाने 2 धावा एक्स्ट्रा घेतल्यात, 2 चपात्या एक्स्ट्रा पाहिजे, पण चालेल, संघ कुठेतरी विजयी झाला पाहिजे. मुलाच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आहे. पण अगदी ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या होती ती 10. क्रिकेट आणि आयुष्यामध्ये जर पाहिलात तर मित्रांनो, फिटनेस असणं खूप आवश्यकता असते. ज्याचा फिटनेस चांगला त्याचा क्रिकेट देखील चांगला. अकीला मात्र कुठे थकान येते, पण आपला सुपुत्र म्हणते पप्पा अभी थको मत, अभी भी सामना बहुत बाकी है. लेकिन जान संभाल कर खेलो. जाऊया मैदानाकडे. चांगला अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर GK11 या संघाची मात्र धाव संख्या होती ती तब्बल 10 या आकड्यावर. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रिशित खेडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैभव पवार मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आयुषला. आयुष देखील एक युवा स्टार फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे. अक्कीला जेवढे स्ट्राईक एंडला ठेवलं जाईल ना तेवढं मात्र आपण चांगले फोटे मापकाचं टार्गेट ठेवू शकतो. यार्करचा चेंडू मात्र चांगला खोदून काढलाय, 1 धाव परिपूर्ण आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा पब्लिकला डिमांड होता की एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करावं, पण मैदानावरती गेल्याच्या नंतर ते खेळाडूला माहिती असतं की आपल्याला विकेटवरती थांबायचं आहे. 1 धाव मिळते एकेरी धावेबरोबर. संघाची वाढती धाव संख्या होती ती 11 आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे रिशित खेडेकर. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 1 चेंडू हाताळले गेले. संघाची वाढती धाव संख्या होती ती 11. अक्की स्ट्राईक एंडला फलंदाजी करते, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते एकेरी बरोबर. संघाची वाढती धाव संख्या होती ती 12. मोठा टार्गेट ठेवण्याचा कदाचित मानस असेल, त्याच पद्धतीने कदाचित थोडीशी स्लो गतीची फलंदाजी पाहायला मिळते. 1-1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत, पण तेवढा मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. मैदान जर पाहिलात तर 360 मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलंय. एखादा कुठेतरी ऑफ साईड लेग साईडला जर कट केला तर 2 धावा देखील येऊ शकतात, पण तेच प्रयत्न असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, 1 धाव मिळते एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करताय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आयुष आणि अक्की मध्ये. याचबरोबर वाढती धाव संख्या होती संघाची ती 2 या धाव संख्येने 14. 3 चेंडू मात्र हाताळले गेलेले आहेत. रिशित मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. आयुषची जर वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 4 चेंडूवरती 7 ही होते. अल्केश कमाडीची वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 30 चेंडूवरती 3 ही धाव संख्या पाहायला मिळते. अगदी त्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर 100चा आहे आणि याचा स्ट्राईक रेट पाहिला तर अगदी आयुषचा तर 175च्या स्ट्राईकने फलंदाजी करतोय. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते एकेरीचा दुहेरीमध्ये अपेक्षा केली जाते, पण नाही, एकाच धावेवरती समाधान मानते. अरे मित्रा, तो आयुष काय करतोय? मला कमी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर धावांमध्ये पाहिजे आहे आणि पण ते कुठेतरी असफल ठरलं जाते. याचबरोबर वाढती संघाची धाव संख्या होती ती 15. आयुषला मात्र थोडीसे कुठेतरी दुखापत होते. अक्कीला मात्र आपल्या खांद्यावरती म्हणजेच अल्केश माडिक यांना मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी संघाची आहेच आणि ती घ्यावी लागेल. 1-2 मोठे फटके आपल्याकडे काबिलियत आहे, ती काबिलियत आपल्याला दाखवावी लागेल या मैदानामध्ये. आपण हा मैदान कदाचित का थोडी दुखापत झाली आहे त्या खेळाडूला मात्र पाणी आणि स्प्रे द्यायचा. स्प्रे गेलेला आहे, मेडिकल किट गेलेला आहे. संदीप माडिक यांच्या मागे देखील जर्सी क्रमांक आहे 143, म्हणजेच अर्थ काय होतो, आय लव्ह यू. अगदी त्यांच्या जर्सी क्रमांक घेऊन ठेवलायत आणि मैदानामध्ये दाखल होत आहेत. संदीप माडिक म्हटल्याच्या नंतर मैदानामध्ये डीजे पेक्षा आवाज त्यांचा जास्त असतो
अगदी त्याच पद्धतीने चांगले लक्ष देत आहेत खेळाडूंकडे. त्याच्या बाजूला मोठे बंधू संजय माडिक असेल. प्रचंड समाजसेवेची आणि क्रिकेटची त्यांना आवड आहे. याच्यानंतर होणारा सामना असेल तो धनगर मलाई आणि वडगर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने मात्र आपल्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी येणाऱ्या 5 मार्च 2026 रोजी जय हनुमान क्रिकेट संघ खुजारे हनुमानवाडी यांच्या वतीने अगदी क्रिकेटचं महासंग्रामाचं आयोजन केले गेले आहे. तरी आपण देखील कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण देखील सहभागी होऊ शकता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल असेल. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी होत आहे काय. आता मात्र कुठेतरी आपले पप्पा थोडे मात्र अपयशी ठरले जात आहेत आणि मोठा हादरा बसतोय तो GK11 या संघाला. बॅक टू पेलन अल्केश महाडिक. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी अगदी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असतील. ते म्हणजे स्वतः कर्णधार सुजित ठसाळ. नक्कीच एका बाजूला पाहिलं तर वैभव बुवांचे चालक मला वाटतं सुजित ठसाळ आहेत नाचामध्ये. पण असा देखील चालक या सामन्यामध्ये ते देखील आहेत म्हणजे कर्णधार आहेत. म्हणजे चांगली भूमिका त्यांना निभवावी लागेल आणि ती जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती येते. संघाची मात्र धाव संख्या होते ती तब्बल 16 या आकड्यावर. 2 विकेट गमावल्याच्या नंतर दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. एक शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागतील कर्णधारांना आणि निर्धाव चेंडू जी सांगतो ते पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर GK11 या संघाची मात्र धाव संख्या तिथे स्थिरावली जाते 16 या आकड्यावर. आता मात्र स्वतः आपला सुपुत्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्याचा आज ओपनिंगचा सामना आहे. आयुष्यामध्ये गावाकडून क्रिकेट खेळण्यासाठी आज त्याची सुरुवात आहे तो म्हणजे वेदांत पवार. आणि आपले वडील किपिंग साठी उभे आहेत ते म्हणजे वैभव पवार यांचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो वेदांत. त्याला मात्र सामना करतील युवा स्टार दोन्ही खेळाडूंचा सामना पाहायला मिळतोय. आयुष स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात. वेदांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया काय होतंय समीकरण. पहिला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. यारकर का चेंडू ऑफ साईडला अक्षरशः खेळून काढलाय. एक धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 18. अगदी शेवटचा षटक चालू आहे. वेदांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याला मात्र सामना करेल तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केल्याने यशस्वी देखील होत आहेत. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळते. शाबासकीची थाप देखील मिळते ते आयुषला आणि याच बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 20. तब्बल पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा मिळतात. याच बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 20. 22 लॉस. आयुषला मात्र आवाज दिला जातोय. आयुष तू मैदानावरती थांबायचं आहे कारण तुला चौकार षटकारांची आतिषबाजी करायची आहे. पण तो करण्याचा मानस असेल. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी अचूक क्षेत्ररक्षण सजवलं जाते. दुसऱ्या धावेचा कॉल असेल पण नाही. सुजित मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते. 1 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 21. 21 2 लॉस. GK11 हा संघ आणि याच बरोबर चांगली गोलंदाजी वेदांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत.
सुजितने जर षटकार मारला तर रुपेश धुमाळ यांच्या माध्यमातून अगदी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी ते प्रयत्न चालू असेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आणि तब्बल एकाच धावेवरती समाधान मानतात नाही. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते आणि 2 धावा देखील परिपूर्ण. आकाशाकडे बोट जाते पंचांचं. मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅलेन स्वतः कर्णधार सुजित ठसा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. तो संकल्प, अनेक नावाप्रमाणे त्याला संकल्प राबवावे लागतील, संकल्प ठेवावे लागतील, कारण 2 चेंडूंचा मात्र सामना बाकी आहे. स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जात आहे तो 22 या आकड्यावर. पाहूया गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय वेदांत पवार. युवा स्टार गोलंदाज आहे. अनुभव कमी आहे पण अनुभव घेण्याचा मात्र धाडस त्याच्याकडे आहे. आज मात्र मी माझ्या संघासाठी कारनामा करू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ठरलेला हा गोलंदाज आहे. अगो टप्प्याची गोलंदाजी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात होता. सीमारेषेकडे येतोय संकल्पाच्या बॅट मधून चौकार. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या मात्र होते तब्बल 26 आणि एक या इनिंगचा मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. संकल्प मात्र चांगली फलंदाजी करते. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर अगदी एका चेंडूवरती 4 ही धावसंख्या मिळते. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया दुसरा चेंडू वेदांत यांचा अगदी मिळतो. संकल्प याना ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करता यशस्वी देखील होत आहेत. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आयुष मात्र देतोय. पाहूया काय समीकरण होतंय. तिसऱ्या धावेचा कॉल देतात मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती संकल्पला आणि 2 धावा मिळतात. या 2 धावेवर संघाची वाढती धावसंख्या होते ती तब्बल 28 आणि कंपल्सरी कुडतुडी गोलडी या संघाला बनवाव्या लागतील. 18 चेंडू मध्ये 29 ही धावसंख्या. सॉरी, आमच्या गावचे कार्यकर्ते दिनेश दादा महाडिक यांचा सत्कार आमच्या गावचे सुपुत्र अभिनंदन नटे साहेब करतील. आयोजकांना देखील विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. अगदी वेळेचं बंधन आहे. तब्बल कुडतुडी गलवडी या संघाला बनवायचे आहेत. 18 चेंडू मध्ये तब्बल 29 ही धावसंख्या कंपल्सरी बनवायची आहे. अगदी आयोजक देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. धन्यवाद दादा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. आयोजकांना देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाले आहेत. आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विनंती करतो आपणास की आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीवीर जोडी देखील कुडतुडी गळू या संघाला विनंती करतो की आपण मैदानामध्ये दाखल करायचे आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. अल्केश माडिक यांना विनंती करतो. कर्णधार सुजित असेल, अल्केश असतील की आपण स्पीडअप घ्यायचं आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. याच्यानंतर अगदी धनगरे मला या संघाच्या कर्णधार आणि वडगर संघाच्या कर्णधार विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. धनगरे मला या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला सलामीवीर जोडी
मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज तो संकल्प आणि फलंदाजी स्ट्राईक एंडला फलंदाजी आहे तो वैभव पवार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रिशिद खेडेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो संकल्प. त्याला मात्र सामना करतील फलंदाजीतून वैभव पवार. अनुभवी फलंदाज आहे. गेली 22 ते 23 वर्ष एकनिष्ठेने मात्र एक गाव एक संघ चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अनेक पारितोषिक देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक युवा खेळाडूंना त्याने दाखवून दिलंय की ही ट्रॉफी किती आम्ही कमवलेत आणि आपल्या चषकाचं नाव आपण या कोरलं गेलंय. मोठा हादरा बसतोय. पहिलाच हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हेलियन. वैभव पवार के राहुलची जर्सी क्रमांक 1 घालून मात्र अगदी जी वर्ल्ड कपची फायनल पाहिली होती त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर सर वारकरी स्टेडियम मधून पॅव्हेलियन मध्ये गेले होते त्याच पद्धतीने मात्र वैभव पवार पाहायला मिळत आहेत आणि मात्र संकल्पाला मात्र शाबासकीची थाप मिळते. धनगर माले या संघाने मात्र नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि वडगर या संघाला मात्र फलंदाजी आमंत्रित केलंय. पहिल्या चेंडूवरती अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याने गवळी प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच संकल्प मात्र अनेक संकल्प मांडतोय या गोलंदाजीतून. या सामन्यामध्ये आमचे सुशांत गोले साहेबांचे एक विकेट जातोय ते धावामध्ये वाढवण्याचा प्रयत्न जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा मापक असं स्कोरबोर्ड वाढलं पाहिजे. आता मात्र कंजूशी करतायत. पण हे क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ आहे. अभी तो तुमने ट्रेलर रखा है हम भी पिक्चर रिलीज कर सकते हैं. दुसरा चेंडू देखील स्लोवरची गोलंदाजी स्पीड अप घेतला होता जणू का 120च्या स्पीडला पण गोलंदाजी केली अगदी 90च्या स्पीडला आणि फलंदाज मात्र बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि यश पवारला मात्र स्तब्ध ठेवले गोलंदाजीतून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव मानावं लागेल या गोलंदाजाला. आता जर लक्ष लागले असेल दुसऱ्या प्रीमियर लीग मध्ये गवळी प्रीमियर संकल्पकडे देखील चांगली बोली लागली जाऊ शकते. एक चांगला गोलंदाज घडला जातोय. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. स्लोवरची गोलंदाजी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये मात्र असफल ठरला जातो यश पवार. तिसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. गणेश सर देखील स्टेडियम मध्ये अगदी फेऱ्या घालतायत का आता संघ एक एक संकल्प आपला मांडत चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि चांगलं फेऱ्या घातल्या जात आहेत कारण आपला संघ कुठेतरी विजयी झाला पाहिजे. फुल टॉस मिळाला त्याचा मात्र फायदा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत काय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते रिशिद आणि अगदी यश पवारच्या माध्यमातून आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र उघडलं जात आहे. शुभारंभ होत आहे त्या दोन्ही आकड्यांनी. गोलंदाजी मार्को सज्ज. संकल्प चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक गोलंदाजी हो हा दडपण कदाचित येते. कीपर कडून थोडीशी मिस्टेक होते. ही चुकी कदाचित आपल्या येणाऱ्या क्षणामध्ये महागात देखील पडू शकते. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावते. वाईट +1 धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होते ती 4. या विरा नारासोपाऱ्यामध्ये राजकीय भाग चालू आहे. त्या राजकीय भागांना एक मताचं तसंच अभिनंदन नटे साहेबांना देखील माहिती आहे एक मत किती महत्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये एक रन किती महत्वाचं आहे. ते या विद्यार्थ्यांना जसं शालेय जीवनात एक मार्क्स किती महत्वाचं आहे. अगदी जर आपल्याला पर्सेंटेज 34 मिळाले तर 365 दिवस त्याच वर्गामध्ये बसावा लागतो. त्याचप्रमाणे या क्रिकेट कडून देखील जर चुकी झाली तर मात्र स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागते. रेप्टिलायटीचं कॉम्बिनेशन आहे. याला देखील मोठे फटके खेळण्यामध्ये करावे लागतील ते रिशिदला आपल्या फलंदाजीतून. पण संकल्प देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल त्याचे चेंडू हाताळले गेलेले आहेत 4 आणि धाव संख्या मात्र खर्च केली गेली ती 4. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. रिशिद थोडासा चेंजेस झाला. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय लेग साईडला. धाव संख्या मात्र मिळतील त्या सर धाव संख्या मात्र येते ते 4. याचबरोबर अगदी रिशिदच्या बॅट मधून जातोय सीमारेषे पार खडखडीत चौकार आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे स्थिरावला. अगदी धाव संख्येने 4 या धाव संख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती तब्बल 8. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. एक नो बॉलचा इशारा दिला जातोय म्हणजे 5 धावा मिळत आहेत. क्रिकेटचा नियम आहे. आपण देखील आयोजक असतो पण नियमांमध्ये कटिबंध राहावा लागतो आणि पंच मात्र गोलंदाज दंडित केलं जात आहे. 5 धावा मिळतात. या 5 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या मात्र होते ती 9.
फ्रीडची सुवर्ण संधी आहे. रिषितला मात्र मोठा फटका आणावा लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याच चेंडूवरती अगदी स्कोरबोर्ड तिथे स्थिरावला जातोय तो 9 आकड्यावर. नक्कीच रिषितच्या बॅट मधून देखील मोठे प्रहार पाहायला मिळतील, पण मात्र वर्चस्व करतोय गोलंदाजी तुझा संकल्प. तब्बल पहिल्या षटकातील 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. स्लोअरची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. शाबासकीची ताप देखील दिली जाते ती संकल्पला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुडतुडी गोलंदाजी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 1-9. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाजी मार्कवर समीर. तब्बल आता आवश्यकता आहे ते 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. यशकडे देखील मोठी काबिलियत आहे. यश पवारला अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. समीर या गोलंदाजाचा मात्र समाचार घ्यावा लागेल. पाहूया, टार्गेट छोटस आहे, पण ते मात्र आपल्याला परिपूर्ण करावं लागेल. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल समीर यांना. स्लोअरची गोलंदाजी फुलटो आज मिळालाय. पात्र सुवर्ण संधी. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉल दिलं जात आहे. सेलिब्रेशन केलं होतं, पण सेलिब्रेशन मात्र असफल ठरलं जात आहे आणि 1 धाव मिळते. आता मात्र पुढचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. आल्या म्हणजे अगदी म्हटलं जातं ना, तोंडामध्ये आलेला घास हा कोणी जर काढून घेतला असेल तर पंचाने आमच्या, कारण दंडित केलंय गोलंदाजाला. आणि एक गोड स्माइल कुठेतरी निराशेजनक परिस्थिती पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र झाला कुडतुडी या संघाला. ऑफ साईडला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न चांगला, अगदी क्षेत्ररक्षण देखील तैनात. सीमारेषेकडे चेंडू जातो. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत. 2 धावा परिपूर्ण. या 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय, वधारला जातोय. तो धाव संख्या होती ती 12. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते. झेल मात्र चांगला घेतला गेला होता, पण पंचाने मात्र गोलंदाज दंडित केलं. नो बॉल आला आणि प्रहार केला. अगदी थोडासा स्टेप झाला आणि मात्र सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि झेल मात्र धरणीला दान केली जाते. कॅच छुटा मॅच छुटा, क्रिकेटचा नियम आहे. पंच मात्र आकाशाकडे बोर्ड जात. हिट विकेट मात्र जातोय. आता मात्र तोंडाच्या बाहेर आलेला घात पुन्हा देखील आपल्याला खायला मिळालं, पण मात्र हिट विकेट मिळालं आणि संजय महाडिक यांच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आली. तब्बल मात्र स्कोरबोर्ड तिथे स्थिरावला जातोय तो 12. 12 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण येतोय ते 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. समीर मात्र वर्चस्व गोलंदाजी पाहायला मिळते. ही देखील सुवर्ण संधी आहे. पाहूया, ही झेल मात्र धरणीला दान केली जाते. आज मात्र आपला छोटू जी चपाती अगोदर एक्स्ट्रा दिली होती ती मात्र कुठेतरी कमी केली जाईल. अगदी कर्णधाराकडून थोडीशी चुकी होते. अल्केश यांच्याकडून देखील अक्कीकडून चुकी होते आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाला होता तो नितीन. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो रिषित. हॅलो, डीएम बॉईजचे नितीन चाचे, धनगर मलईचे सिनियर प्लेयर आहेत, त्यांचा सत्कार करतील आमचे गावचे कार्याध्यक्ष श्रीनाथ धुमाळ. त्यांनी डीएम बॉईजचे नितीन चाचे कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. आमचे कर्णधार आमचे कार्याध्यक्ष त्यांचा सत्कार करतील. हो हो हो, पंच मात्र गोलंदाज दंडित करतात. एक फ्री हिटचा चान्स आहे. नो बॉलचा इशारा येतोय. अशा आणि आपल्या वरिष्ठ प्लेयरला जिथे सन्मान भेटेल तेवढं चांगलं त्यांच्यासाठी, कारण ते अजून आपल्या गावासाठी लढतायत, खेळतायत.
ठीक आहे, धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. अगदी एक धावसंख्या मिळतात. अगदी स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 14. आता मात्र समीकरण आलंय स्नेहित दिवेकर. आता मात्र समीकरण आलंय 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज समीर. मोठा स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. वन बाउन्स सीमारेषे पार जातोय. चौकार. एका बाजूला पाहिलं तर आता मात्र सेलिब्रेशन होतोय तो कुर्तुडी गवडी या संघाकडे. आयोजक मात्र थोडेसे स्तब्ध राहिलेत, कारण का त्याच्या फलंदाजाने मात्र चौकार लगावला गेला. याच्या जोरावर पुढे ती वाढती धावसंख्या होते संघाची. ती 18 ही धावसंख्या होते आणि आता मात्र 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस मिळाले त्याचा मात्र फायदा घेण्याचा यशस्वी होत आहेत काय. क्षेत्ररक्षण मात्र अचूक सजवलं जात आहे. पंच मात्र गोलंदाज दंडित केलं जात आहे आणि ही चुकी मात्र महागात पडू शकते. पुढचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. आणि कुर्तुडी गवलोडी या संघाचे मात्र फलंदाज नक्कीच उघडे डोळा नीट पाहतात आणि त्याचा मात्र फायदा होतोय. धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावसंख्या मात्र होते ती 18. आता मात्र 20 ही धावसंख्या होते. आता मात्र समीकरण आलंय 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मात्र दडपणामध्ये पाहायला मिळत आहेत. अपेक्षा नव्हती कदाचित या गोलंदाजाकडून, पण महागडे षटक पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. आता मात्र त्याच्यावर गोलंदाजीचा विश्वास दाखवला जातोय तो विपुल वरती. स्नेहित दिवेकर स्ट्राईक एंडला फलंदाज. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. हो, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात काय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी देखील होत आहेत. अगदी धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 22. आता मात्र समीकरण आले 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कोण कोणाला देतोय साथ. GK11 खुदारे संघ की कुर्तुडी गवलोडी हा संघ. गोलंदाजीतून मात्र विपुल अचूक गोलंदाजी करावी लागेल. GK11 खुदारी या संघावर थोडस दडपण आहे. कारण पाहूया काय समीकरण होतंय. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र समीकरण कुर्तुडी गवलोडी याला थोडस सोपं होत चाललंय. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अगदी तब्बल 40 धावांचं 29 धावांचं पाठलाग करत असताना मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर अगदी रंग बदलला क्रिकेटने या खेळाने आणि कुर्तुडी गवलोडीने मात्र सामना आपल्या बाजून ठेवत चाललाय. चांगली निखिलची फलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं. अरे निर्धाव चेंडू जे सांगता होते. आता मात्र समीकरण येऊन ठेवते ते 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र स्वतः आपल्या खांद्यावरती गेले 8 दिवस या क्रिकेटच्या आयोजनाची जबाबदारी घेतली. आता देखील अजून एक जबाबदारी आहे ती म्हणजे अल्केश महाडिक यांच्या खांद्यावरती. 6 चेंडू निर्धाव चेंडू जर टाकले तर आपला संघ देखील विजयी होऊ शकतो, पण 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आणि अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना देखील अचूक गोलंदाजी केली होती. तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. बॉल टू बॉल रन्स आहेत, पण निर्धाव चेंडू टाकावा लागतील. तब्बल आपण या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय होऊ शकता. संजय माडिक यांच्यावरती दडपण येतोय, म्हणजे मग अगदी दगावच्या दिशेने येत आहेत. अल्केश महाडिक गोलंदाजी मार्क वसाजी यारकरची गोलंदाजी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू घणाघाती गाव घातला. 1 धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. अल्केश माडिक यांनी जर ही मॅच फिरवली तर संजय माडिक यांच्याकडून देखील एका चेंडूसाठी 100 रुपये, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 0 वाढवला जाईल. अल्केश माडिक यांनी जर मॅच जिंकवली ते मिलिंद रायगोळी यांच्याकडून देखील 500 रुपयाची रोख रक्कम असेल.
अगदी यारकरची गोलंदाजी केली होती. आता तब्बल अगदी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली असती पण नाही. एक धाव मिळते एकेरी धावे बरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती तब्बल 26. आता मात्र आवश्यकता आहे ती 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील. जो हा शांतमय वातावरण झालंय ना तो वादळ एकदा उठून उठेल या आयोजकांचं. पण मात्र एकाकी हार मानत नाहीये. चांगली फलंदाजी मात्र नितीनची पाहायला मिळते. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला यशस्वी देखील. सीमारेषेकडे चेंडू जाते पण क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि यशस्वी देखील होत आहेत. मानव लागेल या फलंदाज जोडीला निखिल आणि अगदी स्नेहितला. निखिल देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये तब्बल 8 धाव संख्यामध्ये उभारण्यामध्ये यशस्वी झालाय. तसं स्नेहित अगदी 3 चेंडू आणि 4 धावांमध्ये यशस्वी झालाय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. अजून देखील सुवर्ण संधी आहे. अजून देखील आपण कारण आजचा हँडसम बॉय जर ठरायचा असेल या सामन्याचा आयोजकाचा आपण हँडसम बॉय हातच. पण यातून जर विजयी व्हायचं असेल हँडसम बॉय ठरायचं तर अक्कीला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे तुमच्याकडे. ती काबिलियत करावी लागेल. मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याच्या नंतरच अगदी आपल्याला विजय होऊ शकतो. पण मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना ही सुवर्ण संधी आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. हो पंखांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. मोठा हादरा बसतोय तो कुडतुडी गवडी या संघाला. अजून देखील 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. काय समीकरण होतंय. मिलिंद रायगवळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आहे. पाहूया युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. आम्ही 2-0 देखील वाढवू शकतो पण ती देण्याची काबिलियत आपल्याकडे आहे. पण ती द्यावी लागेल आमच्यापर्यंत. अगदी तब्बल 50,000 रुपये रक्कम होऊ शकते. आणि एक स्टार खेळाडू आहे त्याच्यामध्ये 500 रुपये लागू आहेत जर सामना विजय करून ठेवला तर. अल्केश माडिक याने आणि संजय माडिक यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे सामना जर विजय करून ठेवला तर. संदीप माडिक यांना टेन्शन आहे. एक चेंडू निर्धाव गेला पाहिजे. स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो महेंद्र सिंग धोनी कुडतुडी गोलवडी या संघाचा जर्सी क्रमांक 7. आटोनात क्रिकेटवरती प्रेम करणारा. अगदी काय त्याचा एक धाव मिळते. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील आणि ज्याने विजय करून ठेवलाय तो नितेश रिकामे यांनी आपला संघ आणि कुडतुडी गोलवडी हा संघ देखील विजय होते. अगदी जिकेल हा संघ जरी पराजय झाला असला पण ज्या मैदानामध्ये आमच्या हरण्याची चर्चा होते त्याच मैदानामध्ये आम्ही एक दिवस गुदाद उडवल्याशिवाय राहणार नाही. आज ही दखल घेतोय आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मी पुढील समालोचन जरा सतीश दादा यांना विनंती करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. सतीश दादा ठसाळ यांना विनंती करतो एक मॅचचं समालोचन करावं अशी मी आपणास विनंती करतो.